आम्ही निघालो भांडूप वेस्ट येथे एका फन फेअरसाठी आणि हे फन फेअर होतं माझ्या मुलीच्या शाळेत म्हणजेच डॅफोडिल हाय पब्लिक स्कूल जी भांडूप वेस्ट येथे आहे आणि अर्थाच्या शाळेमध्ये फन फेअर होतं आणि अर्था यावर्षी 10वीला आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांनी ठरवलं म्हणजे तिच्या फ्रेंड्सने आणि पेरेंट्सने की ह्या वर्षीचं हे फन फेअर आपण अटेंड करायचं एन्जॉय करायचं कारण आमच्या मुलांचं हे कदाचित शाळेतलं शेवटचं फंक्शन असेल. अर्थाच्या स्कूलमध्ये फनफेअर होतं शनिवारी म्हणजे सॅटर्डेला संध्याकाळी त्याच्यामुळे तिचे सगळे फ्रेंड्स आणि आम्ही सगळे पेरेंट्स आम्ही डिसाईड केलं की ह्या वर्षीचं हे फनफेअर आपण अटेंड करायचं कारण आमच्या मुलांचं हे शेवटचं फनफेअर असेल कारण आमची मुलं ह्या वर्षी 10वीतून निघतील. ही शाळा भांडूप वेस्ट येथे आहे आणि डॅफोडिल हाय पब्लिक स्कूल ICSE करिक्युलम आहे आणि माझी मुलगी नर्सरीपासून ह्या स्कूलमध्ये आहे. खूप मस्त वातावरण होतं. शाळा खूप छान सजवली होती. आमच्या खूप मेमरी स्कूलबरोबर आहे. फनफेअरला बेसिकली ह्या फनफेअरमध्ये ना विविध प्रकारचे स्टॉल असतात. खूप छान छान स्टॉल फूडचे असतात काही वेगवेगळे असतात. तर इकडे मी काही ड्रॉइंगचं स्टॉल बघितलं आणि हा एक स्टॉल जिथे खूप गर्दी दिसली आणि तो कोणाचा म्हणून बघायला गेले तर हे आलो बा आपण. तू हे कितवं वर्ष तुझं स्कूलमध्ये आता मी हे मला 6 वर्ष काही मला वाटतं 1-2 जण आता आले की गेल्या वर्षी तुमच्याकडून हळदी कुंकू घेऊन गेलो होतो. आम्हाला परत 2-2 बॉटल घेऊन गेले. यावेळी प्रोडक्ट छान आलेत ग सगळे. सरस्वती पाटी मुलांना आमच्या नक्कीच द्या. नक्कीच नाही आणि गेल्या वर्षी मी बऱ्याच जणांनी घेतली होती आणि सगळ्यांचं फेवरेट सगळ्यांना म्हणजे ओळख झाली आहे गेल्या वर्षी पण आले होते त्याच्यामुळे. तर अर्थाच्या ह्या स्कूलमध्ये मला भेटली स्नेहा जी आहे आपुलकीची आणि खूप छान छान ह्यावेळी पण ती खूप छान प्रोडक्ट घेऊन आली होती स्पेशली मुलांसाठी सरस्वती पाटी काही सांस्कृतिक चिन्ह आणि मग पेरेंट्सने सगळी ही छान छान सांस्कृतिक चिन्ह आपल्या मुलांसाठी घेतली आणि मुलांना ह्याची आवड निर्माण केली किंवा त्याची ओळख करून दिली. असे पण अजून काही स्टॉल्स होते काही टॅटू मेकिंग होतं काही वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह काही आयडियाज होत्या आणि कप केक्स होते. फूडचे स्टॉलही खूप होते आणि खूप छान छान होते. इथे हे तुम्ही कप केक बघू शकता. इथे खूप वेगवेगळ्या फ्लेवरचे हे कप केक्स होते आणि फूडचे स्टॉल तर खूप होते. आणि तुम्हाला माहिती आहे का स्पेशली मला इकडे ना हे खूप जास्त आवडतं. स्कूल जेव्हा फनफेअर अरेंज करतं त्यावेळी ह्या फनफेअरमध्ये जे स्टॉल्स असतात ते असतात स्कूलच्या मुलांचे म्हणजे स्कूलच्या ह्या मुलांनी त्यांच्या पेरेंट्सबरोबर लावलेले हे स्टॉल. किती मस्त आहे ना. यातूनच मुलं शिकतात की कशा प्रकारे मेहनत करायची आणि मुलांना हे शिकवतात त्यांचेच पेरेंट. म्हणजे अगदी फूडचा स्टॉल जरी असला तरी मुलांचेच पेरेंट हे सगळं बनवत होते आणि सगळं छान छान फूड वेगवेगळ्या पदार्थ होते आणि ते सगळं देत होते. मुलांना त्याच्यातून शिकता येत होतं की कशा प्रकारे हे सगळे अरेंज करायचं कशा प्रकारे पैशाची देवाणघेवाण करायची कशा प्रकारे हिशोब ठेवायचा आणि मुलं आणि पेरेंट्स असा दोघांनी मिळून बनवलेला हा फनफेअर जो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. इकडे तुम्ही बघू शकता पेरेंट्स अगदी मुलांबरोबर उभे राहून खूप छान प्रकारे हे सगळं करत होते. म्हणजे ह्या फनफेअरमध्ये स्टॉल ज्यांचे होते ते पेरेंट्स आणि मुलं आणि त्यांच्याकडून जे विकत घेणार होते तेही आम्ही पेरेंट आणि मुलं. किती मस्त आहे ना. ही कल्पनाच खूप भन्नाट आहे की असं फनफेअर ज्याच्यामध्ये फक्त पेरेंट्स मुलं ह्याच 2 व्यक्ती असतील आणि ज्याच्यातून आपल्या मुलांना भरपूर शिकता येईल. खूप छान छान फूड होते म्हणजे डोशाचा स्टॉल होता पाणीपुरी होती फ्रँकी होती शेवपुरी दाल मखनी दाल पकवान असे वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटम्स होते. आईस्क्रीम्स होते विविध प्रकारचे कपकेक्स होते आणि मला ही कल्पना फार आवडली. खूप भन्नाट आहे ही कल्पना. खूप मस्त एन्जॉय करत होते सगळे पेरेंट्स म्हणजे प्री प्रायमरीपासून अगदी 10वी सेकंडरीचे सगळे पेरेंट्स सगळी मुलं धमाल एन्जॉय करत होते. हा झाला स्कूलचा फ्रंट जो भाग आहे तिथे. त्याच्या थोडं पुढे अजून गेल्यानंतर मागच्या साईडला एक मोठं ग्राउंड आहे आणि तिकडे सुद्धा भरपूर स्टॉल होते जे अक्षरशः विविध प्रकारचे फूड होते. अर्थाच्या सगळ्या टीचर्स इथे फूड एन्जॉय करत होत्या आणि दुसरं म्हणजे इकडे बहुतेक जे स्टॉल होते हे सगळे मुलांनी म्हणजे स्टुडंटने ऑर्गनाईज केलेले. म्हणजे अगदी प्रायमरीच्या मुलांपासून सेकंडरीच्या मुलांनी सुद्धा आपल्या पेरेंटबरोबर एखादा स्टॉल तरी लावलाच होता आणि ते छान एकदम कॉन्फिडन्सने करत होते. इथे काही स्पोर्ट्सचे मला काही इनोव्हेटिव्ह गेम्सचे मला स्टॉल भेटले आणि मी त्या मुलांशी गप्पा मारल्या. आपण ऐकूया की ह्या मुलांचे कुठले स्टॉल आणि त्यांच्या काय इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या. कुठल्या ग्रेडला आहेस तू? मी 7th स्टँडर्ड. आणि तुझा कुठला स्टॉल आहे? मॉकटेल्स आणि टॅटूज. ओके आणि टॅटूज कुठले आहेत? डिफरंट टाइप्सचे कार्टून्स
आहे मुलांसाठी. कार्टून्स टाईप आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोघं वेगळे आहे. अच्छा आणि मॉकटेल्स पण आहे का? मॉकटेल्स मध्ये जलजिरा आणि ओके. किती जणांनी टॅटू काढले तुझ्याकडे? खूप जणांनी. सो एन्जॉय करतो तू फनफेअर? व्हेरी गुड. थँक्यू. तुझं नाव सांग. आयुष. हाय. हॅलो. तुमचं नाव काय? तुझं नाव सांग. माझं नाव धनवीन. हा श्रीजित. हा स्वरूप. हा मयंक. आणि तुम्ही या स्कूलमध्ये आहे? हा. कुठल्या ग्रेडला? 6. ओके. आणि तुमचं स्टॉल कुठला आहे आज? आमचा स्टॉल गेमिंगचा आहे. कुठला गेम आहे सांग ना, कसा हा खेळायचा? नॉकआउट गेम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी नॉकआउट केलं तर तुम्हाला 2 चॉकलेट भेटतील. जर तुम्ही ह्याच्यामध्ये कमी 3 पेक्षा जर त्याच्यामध्ये फक्त 3 पेक्षा जर कमीच बाकी राहिले तर तुम्हाला 1 चॉकलेट भेटेल. आणि अजून एक असा गेम आहे ज्याच्यामध्ये तो असं एक बॉल असेल जो ह्याच्या खाली असेल आणि ह्याचे 3 कप असतील. तर मग हे 3 कप असतील. ह्या 3 कपमध्ये हा एक बॉल असेल जो तुम्हाला कोणत्या कपमध्ये ते शोधून काढायचं. ओके. म्हणजे आता सपोज मी हा काढला तर ह्याच्या खाली मग मला काहीच नाही मिळणार. हा. आणि जर मी हा काढला तर ह्याच्या खाली जे असेल ते मला मिळणार, राईट? नाही, ह्याच्या खाली तुम्हाला बॉल आहे. हा गेम थोडा खेळायला 10 रुपयाचा फी आहे. तर मला 5 रुपये परत मिळणार. अच्छा. ओके. असं आहे. गुड हा गेम 20 रुपयाचा. हा गेम खेळायचा असेल तर मग त्याचे 3 बॉल हवे असतील तर मग 20 रुपये आणि 4 बॉल हवे तर 25 रुपये. जर तुम्ही जिंकलात तर सगळे आळव केले तर मग तुम्हाला 2 चॉकलेट आणि जर तुम्ही 3च बाकी राहिले किंवा त्याच्यापेक्षा कमी तर 1 चॉकलेट. व्हेरी गुड. कोणी केला हा गेम? हा कोणी शोध लावला? तुम्ही सगळ्यांनी. व्हेरी गुड. मग आतापर्यंत तुमचं किती कलेक्शन झालं? झाले पैसे. व्हेरी नाईस. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. इकडे आहे 32 स्टॉल नंबर आणि इकडे ही सगळी मुलं परत आपल्याला दिसतात स्टुडंट. आपण त्यांना विचारूया का. इथे ना मला काहीतरी पत्त्यांचं दिसतंय वेगळं. हाय. हाय. तुम्ही कुठल्या स्टँडर्डला आहे? आम्ही 6th मध्ये. आणि काय गेम आहे हा? हा पोकेमॉन कार्डचा गेम आहे. मला हा गेम एक्सप्लेन कर ना, मला खेळायचंय. त्याच्यात 2 गेम आहेत. ह्याच्यात डायरेक्ट सेल आणि ट्रेड पण होतो आणि दुसरा गेम आहे त्याच्यात 20 रुपीजची रेंज आहे, 40 रुपीजची रेंज आहे, 60 रुपीजची रेंज आहे आणि 80 रुपीजची पण रेंज आहे. तर आम्ही तुम्हाला 4 कार्ड दाखवणार. 20 रुपीजमध्ये 30 रुपीजचा कार्ड पण येऊ शकतो. म्हणजे कुठच्याही सेटमध्ये कुठचाही कार्ड येऊ शकतो. मग तुम्हाला एक कार्ड सिलेक्ट करायचा आहे, तो कार्ड तुमचा. ओके. आणि हा गेम कोणी इनोव्हेट केला? कैवल्याने. काय नाव तुझं? कैवल्य उमेश कदम. कसं सुचलं तुला हा गेम बनवायचा? कारण माझ्याकडे खूप सारे पोकेमॉन कार्ड्स होते म्हणून. व्हेरी गुड. तुमची नावं सांग. तुझं नाव सांग. माझं नाव स्वामी. माझं नाव ध्रुव. माझं नाव कैवल्य. माझं नाव श्रेयस कदम. आणि तुम्ही 6th स्टँडर्डला ना? ऑल द बेस्ट. Thank you. What's your name? साहिल. You are in same school? Yes. Which grade? Grade 2. Which grade? Grade 2. Grade 2. Okay. And ये कौन सा वाला गेम है? This is glass tower and that one is wishing well. You will get 3 balls. You have to knock off all the glasses. Okay. And here ball will be there. You have to put coins in it. Okay. Then what I will get then if I win? Prize. Oh my God! Show me. Very nice. So you enjoy this fun fair? Yes. Very good. Thank you. Welcome. स्टॉल नंबर आहे 36 आणि इकडे छान एक दीदी आणि 2 दादा आहे आणि इथे वेगळा गेम दिसतोय. आपण बघूया. हाय. Hi. कुठल्या स्टँडर्डला तुम्ही? 7. तू पण दीदी? नाही, मी थर्डला. ओके. आणि काय गेम आहे? मला हा गेम आमच्या या दीदीला गेम खेळायचा आहे तर दीदी हा एक्सप्लेन कर ना. हा. तर एक मिनिट तुझं नाव सांग आधी. हा, माझं नाव तन्मय मोरे. माझं नाव आस्था शेळके. माझं नाव देवेश शेळके. ओके. आता गेम एक्सप्लेन कर. हा. तर पहिले काय करायचंय की असं तुम्हाला 6 चान्सेस भेटणार. तुम्हाला टाकायचं आहे जेवढ्या पण नंबर मध्ये तुम्हाला गेलं. एक्झाम्पल ते 28 तर ते ऍड होणार आणि मग जर तुम्हाला 28 भेटला तर ते तुम्हाला प्राइस भेटणार. ओके. हे X-O गेम. म्हणजे याच्यात काय करायचंय की या लॉन्चर मधून तुम्हाला असं करायचं लाईन बनवायचे. एक्स पण चालेल, सगळं चालेल. तर मग जर तुम्ही असं लाईन बनवला तर तुम्हाला प्राइस भेटणार, कोणतं पण भेटणार. अच्छा. आणि हा गेम इनोव्हेट कोणी केला? मी आणि माझ्या भावाने. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता ना आम्हाला एक गेम खेळायचा आहे. दीदी खेळशील ना? तू एक्सप्लेन कर. 19 होते. हा
7 28 ला गिफ्ट वॉटर कलर. व्हेरी गुड. प्राइस मिळाला. व्हेरी नाईस. थँक्यू. ऑल द बेस्ट. तर असे भन्नाट गेम्स ह्या छोट्या छोट्या मुलांनी इनोव्हेट केले होते, जे आम्ही पेरेंट्सने अतिशय एन्जॉय केले. आमच्या मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि ह्या 10वीच्या मुली, अर्था आणि अर्थाच्या सगळ्या मैत्रिणी. आणि ह्यांना काय वाटतं हे आपण आता त्यांना विचारूया. ही 10वी गर्ल्स 10th स्टँडर्डच्या या गर्ल्स आहेत, माझ्या अर्थाच्या सगळ्या मैत्रिणी. हाय. आणि आपण मी त्यांना विचारतो त्यांना कसं वाटतं, त्यांच्या फिलिंग्स पण मिक्स असणार. आपण संस्कृतीला विचारूया. हाय संस्कृती, कसं वाटतं तुला? मग शाळेला मिस करणार की नाही करणार? मग 10th स्टँडर्ड नंतर पुन्हा स्कूलमध्ये यायचंय तुला? ओके, ऑल दी बेस्ट. आणि चिनू कसं वाटतं, तुझे सगळे फ्रेंड्स तुला भेटले? काय मग शाळेला मिस करणार की नाही? आणि काय एक्सपिरियन्स आहे तुझा स्कूलचा? मृणाल, हाय मृणाल. वल्लरी काय वाटतं तुला, कसं वाटतंय? तू शाळेला मिस कर. केतकी, चार्मी, काय वाटतं तुम्हाला आज, कसं वाटतंय? आणि अभ्यास कसं झाला 10वीचा? सो स्कूलला मिस करणार की नाही? परत यायचंय स्कूलला? पेरेंट. आणि आता ह्या माझ्या मैत्रिणी म्हणजे आमच्या मुलींचे आम्ही सगळे पेरेंट. ज्योत्स्ना काय वाटतंय? शेवटचं वर्ष आहे, पण पुढच्या वर्षी प्रयत्न करून यायचं आणि खूप मजा यायची. मुलांबरोबर तू शाळा मिस करणार की नाही? खूप करणार, कारण त्याने रोज खायला यायचो, आम्ही तो मिस करू. खूप जुन्या आठवणी. त्याच्या अगोदर 2 वेळा अटेंड केलेले आहेत कॉलेज फेअर. त्याच्यामध्ये आम्ही सतत मुलांना गेम्स खेळण्यासाठी वगैरे. शाळेचा काय एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? शाळा एकदमच आम्ही एन्जॉय केली शाळा शेवटपर्यंत. हो, डोळ्यात दिसतंय मला तुमच्या. म्हणजे मुलांबरोबर आपण पण इमोशनल होतो. मिहीरचे मम्मी पप्पा, कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. सो काय म्हणजे काय इमोशन्स आहेत स्कूलच्या? सगळ्या चांगल्या मेमरीज आहेत आणि स्टॉल्स पण भरपूर आहेत, इंटरेस्टिंग सगळे. आणि अभ्यास कसा चाललाय? अभ्यास चाललाय. पॅरेंट्सचं जास्त टेन्शन आहे जरा. थँक्यू. आणि आता इथे मला ना टीचर्स दिसतात अर्थाच्या, मराठीचे टीचर, केमिस्ट्री आणि सगळ्या टीचर्स आहेत. हाय संगीता मॅम, अर्थाच्या मराठीचे टीचर्स. टीचर काय वाटतंय, कशा फिलिंग्स आहेत आज? खूपच छान वाटतंय. सगळे पॅरेंट्स आलेले आहेत, आमचे पालक आलेले आहेत, सगळे एन्जॉय करतायत. आणि आमच्या 10वीच्या मुलांसाठी काय सांगाल? 10वीच्या मुलांसाठी त्यांनी आता जे मार्क्स मिळवले ते खूपच चांगलं आणि मला खूपच आनंद झालाय. पण मला खरा आनंद तेव्हा होणार आहे जेव्हा ते 99 मिळवणार मला. येस. आणि मला खात्री आहे ते मिळवतील. तुम्ही इतकं छान शिकवलं आणि तुम्ही इतके छान मेहनत घेतली त्यांच्यावर की मुलं मिळवणारच. तर तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? एन्जॉय युअर लाईफ. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. काय म्हणाल, काय सांगाल विशाल सर, कसं वाटतं तुम्हाला आज? मला खूप मजा वाटते. आणि सगळे स्टुडंट जे स्टॉल लावून बसले त्यांना बघायला पण खूप बरं वाटतं. आणि आमच्या 10वीच्या मुलांसाठी काय मेसेज द्याल? 10वीच्या मुलांसाठी एवढं सांगेन, जे काय पॅरेंट्स तुमच्यासाठी करतायत त्यांच्यासाठी तुम्ही सुद्धा काहीतरी मोठं करून दाखवतो कधी. सो जस्ट बी फोकस ऑन युअर वर्क अँड बी फोकस ऑन युअर करियर. थँक्यू सो मच सर. वाटतं तुला? छान वाटतंय. मग 10वीचा अभ्यास कसा चाललाय? आता अभ्यास स्कूलला मी ओंकार काय सांगशील? खूप छान. पंचायत मध्ये खूप मजा येते. अशीच तुम्ही या अटेंड करा. 10वीला आता लास्ट इयर आहे, आम्ही मजा करू. आणि स्कूलला मिस करणार की नाही? खूप करणार क्लासमेट्सला. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. मिहीर काय फिलिंग आहे तुझ्या आज? छान आहे. चांगलं डेकोरेट केलंय. आणि अभ्यासाचं काय स्कूलला मिस करणार की नाही? हा रिचर्ड, कसं वाटतं तुला? काय वाटतं आज, कसं वाटतं, म्हणजे काय फिलिंग आहे?
आणि स्कूलला मिस करणार की नाही करणार? नाही करणार का? अच्छा, फ्रेंड्सला करणार. वेरी गुड. विशाल कैसा लग रहा है? पढ़ाई कैसे चल रहा है? गुड. ऑल द बेस्ट. हर्ष, कसं वाटतं तुला? 10वीचा अभ्यास झाला? स्कूलला मिस करणार की फ्रेंड्सला मिस करणार? फ्रेंड्सला. ऑल द बेस्ट. तर अशी मजा केली या फनफेअरमध्ये ह्या सगळ्या 10वीच्या मुलांनी. खरंच खूप छान मेमरीज ह्या सगळ्यांच्या एकमेकांबरोबर आहेत. आणि आज त्यांचा कदाचित ह्या शाळेचा हा शेवटचा फनफेअर असेल किंवा शेवटचा एखादा प्रोग्राम असेल ज्याच्यामध्ये ह्या मुलांनी एकत्र येऊन खूप एन्जॉय केलं, एकमेकांबरोबर खूप छान त्यांनी एन्जॉय केलं. खरं तर ह्या मुलांबरोबर आमच्या पेरेंट्सचे सुद्धा खूप इमोशन्स आहेत शाळेबरोबर, कारण खूप मेमरीज शाळेबरोबर ह्या मुलांबरोबर आहेत. आणि खरंच आमचा सुद्धा शाळेबरोबर हा शेवटचा टप्पा असेल आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं. सगळ्या मुलांनी त्यांच्या त्यांच्या टीचर्सबरोबर, प्रिन्सिपल मॅमबरोबर खूप फोटोज काढले, खूप एन्जॉय केलं. प्रिन्सिपल मॅमने खूप छान त्यांना मोटिवेशन दिलं, खूप छान काही 4 गोष्टी सांगितल्या. खरं तर मी स्वतः प्रिन्सिपल मॅमशी भेटले आणि त्यांनी जे काही पेरेंट्ससाठी आणि मुलांसाठी काही 4 शब्द मला सांगितले, काही उपयुक्त टिप्स दिल्या. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पेरेंटने मॅमने सांगितलेल्या ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर खरंच आपण आपल्या मुलांचं भवितव्य खूप सुंदररित्या घडवू शकतो. तर मॅमने ह्या टिप्स काय दिल्या हे आता मी तुम्हाला सांगते, नक्की ऐका. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी आत्ता आले आहे माझ्या मुलीच्या शाळेत, म्हणजे डॅफोडिल हाय पब्लिक स्कूल जे भांडुपला आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कितीतरी मेमरीज आहेत. म्हणजे अर्था अगदी लहान होती, म्हणजे नर्सरीपासून ती ह्या शाळेत आहे आणि आज इतक्या वर्षानंतर आज तिचा हे शेवटचं वर्ष. खूप वेगळ्या फिलिंग्स आहेत, खूप मिक्स फिलिंग आहे. म्हणजे चांगल्याही आहेत की आता ती 10वीतून बाहेर पडणार, आणि वाईट ह्याच्यासाठी आहे की ह्या सगळ्यांना ती अर्थात सोडून जाणार. आणि हे आहेच, हे प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात करावंच लागतं. तर ह्या सगळ्यामध्ये खूप स्ट्रॉंग सपोर्ट माझ्या मुलीला ज्यांच्याकडून मिळाला, रॅदर ह्या स्कूलमधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांना ज्यांच्याकडून मिळतात, आणि त्या म्हणजे स्कूलच्या प्रिन्सिपल सोनाली मॅम. तर आज सोनाली मॅम माझ्या चॅनलवर माझ्याशी बोलण्यासाठी मला त्यांनी वेळ दिला, त्याच्यासाठी खूप थँक्यू मॅम. सगळ्यात आधी खूप थँक्यू की फनफेअरमध्ये मला तुम्ही बोलवलं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला रेडी झालात, कारण तुमचं खूप बिझी शेड्यूल असतं आणि जास्त बोलत नाही. फक्त मला सांगा की स्कूलची सुरुवात कशी झाली, कारण आमच्या खूप मेमरी स्कूलबरोबर आहे, सरांबरोबर, तुमच्याबरोबर. आणि अर्थाला तुम्ही आत्ता जो खरं सपोर्ट दिला 10वीच्या वेळी, तुमच्या त्या एका शब्दाने अर्थाला खूप मोटिवेशन मिळालं आणि ती खरंच अभ्यासाला लागली. तर तुम्ही मुलांना काय मेसेज द्याल आणि स्कूलची सुरुवात कशी झाली? ओके, स्कूलची सुरुवात इथे भांडुपला 2014ला झाली. आणि जसा प्रवास असतो इतर शाळांचा तसा आपला होत गेला. 100 मुलांनी सुरुवात केली, आज 1000 क्रॉस करतो आहे आपण. आणि आता 5 बॅचेस आपल्या पासआउट झालेल्या आहेत 10वीच्या. आणि इथपर्यंत पोचण्याचं सगळ्यात मोठं श्रेय मी देईन माझ्या टीचर्सना, पेरेंट्स, आणि सर्वात जास्त तर आमची जी मॅनेजमेंट आहे त्यांनी एवढा सपोर्ट दिला आम्हाला की आम्हाला अडवत नाहीत कुठे, सतत आम्हाला प्रोत्साहन मिळतं. आणि जेव्हा एवढं प्रोत्साहन मिळतं सगळ्यांकडून आणि पेरेंट्स सतत काहीतरी आम्हाला नवीन मिळेल ह्या आशेत असतात, त्याच्याने खूप काही वेगळं करायची प्रेरणा मिळत असते. आणि मग हा प्रवास चालू राहतो आणि असा चालूच राहतो. काय सांगाल, म्हणजे पेरेंट्ससाठी काय मेसेज द्याल आणि मुलांसाठी काय सांगाल तुम्ही? पेरेंट्सना मी हे सांगेन की डोळे कान सतत उघडे ठेवा आणि आपल्या मुलांकडे सतत त्यांना जज एवढं करू नका. आणि मुलं आपली खरं, जसं आपल्या प्रत्येक व्यक्तीचं आपण घरात एक रूप असतं आणि आपण समजा कामावर जातो तेव्हा एक वेगळं रूप असतं, मग मुलांचं नसेल का? मुलांचं घरी एक वेगळं रूप असतं आणि बाहेर एक वेगळंच जग असतं त्यांचं. बट आय ऑलवेज फील की तुमचं मूल आहे, तुम्ही जन्म दिला, पण ते खरं तुमचं नसतं. ते तुम्ही जन्म देतात ते मूल ह्या जगात वावरण्यासाठी तयार करायचं असतं. आपण त्यांना कायम घरात तर नाही ना ठेवणार. आणि बाहेरच्या जगात जेव्हा त्यांना सोडायचं असतं तेव्हा बाहेरच्या जगाची ट्रेनिंग द्यायची असते. वयात आलेल्या मुलांचा आणि मुलांवरती एवढा अंधविश्वास ठेवू नये. सर हे जर आपण उघडपणे आणि नीटपणे केलं तर मुलांना आपण अजून चांगलं खुलू शकतो.
हे मुलांनी केलं पाहिजे. खूप ट्रॅव्हलिंग केलं. मी हे म्हणत नाही की सॅटर्डे संडे रिसॉर्टला जाऊन बसा. कितीतरी पालक आहे ज्यांनी आजपर्यंत मुलांना आपल्या मुंबईतलं म्युझियम नाही दाखवलं आहे किंवा आपले हे स्थानिक जे देवळं आहेत ती नाही बघितली आहेत मुलांनी आणि कल्चरल साईट्स आहेत ते बघितल्या नाही आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी जर मुलांना दिल्या तर अ वेल ट्रॅव्हल्ड अँड वेल इन्फॉर्म्ड माइंड हे होतील. आणि मॅम मुलांसाठी काय सांगाल? जसे आता ही 10वीची बॅच बाहेर पडते तर आता ह्यांनी पुढे कसं राहायचं किंवा कसं वागायचं ह्या जगात, आता जे बाहेरचं जग आहे, शाळेमध्ये ते खूप सेफ आणि सिक्युअर्ड होते तुमच्या सगळ्यांमध्ये, पण आता पुढे कसं, हे तुम्ही काय मेसेज द्याल त्यांच्यासाठी? भरपूर गोष्टी ट्राय करायच्या, सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा आणि त्याच्यात चांगल्या गोष्टी पण ते ट्राय करणार, वाईट गोष्टी पण ट्राय करणार. बट आय वुड वॉन्ट ऑल ऑफ देम टू फेल अ लॉट. दे शुड फेल. Unless they don't fail means don't fail in subjects, idiots. Okay, it's not like that. Failure खूप गरजेचं आहे आणि आईवडिलांनी त्यांना पडू द्यावं, थोडं लागू दे, त्यांना पडू द्या आणि त्यांचं ते बरोबर उभे राहतात. आपण सगळे हरलो आहे, खूप वेळा आयुष्यात हरतो आणि हरल्यानंतर दुःख सहन करणं आलं पाहिजे. दुःख सहन करणं आलं पाहिजे, अपयश पचवता आलं पाहिजे. खूप आधीपासून यश मिळत गेलं तर मग मोठ्या वयात अपयश नाही पचवता येत, पण आधीपासून अपयश पचवलं तर मग त्या यशाची किंमत राहते. आय वूड रादर वॉन्ट की चिल्ड्रन शुड लर्न मोर लँग्वेजेस. नवीन नवीन भाषा शिका. फक्त कम्प्युटर लँग्वेजेस नाही म्हणत आहे, पण नवीन भाषा शिका अँड खूप मजा आहे त्याच्यामध्ये. आणि ट्राय टू travel a lot, meet lot of people. आणि तुम्ही कॉलेजेसमध्ये जाणार तेव्हा पण भरपूर इंटर कॉलेज फेस्टिवल्समध्ये पार्ट घ्या. तुम्ही भरपूर स्कोप आहे. आता खूप कोर्सेस आलेले आहेत. नुसतं एक आर्ट्स घेतलं, कॉमर्स घेतलं, सायन्स घेतलं असं करू नका. देर आर सो मेनी डिप्लोमाज, सो मेनी कोर्सेस कमिंग अप. सो म्हणजे ॲटलिस्ट मिनिमम 2-3 कोर्सेस करा. खूप इंटर्नशिप प्रोग्राम्स करा. सो यू शुड स्टार्ट अर्निंग व्हेरी अर्ली इन लाईफ. म्हणजे तुम्ही 21, 22, 23 वर्षापर्यंत शिक्षण घेत बसणार आणि त्याच्यानंतर हां आई बाप करतात आपले तसं नाही. त्यांना स्वतःचे खर्च थोडे थोडे उचलता आले पाहिजे. मॅम खूप छान सांगितलं तुम्ही की मुलांनी जास्तीत जास्त ट्रॅव्हल करायला पाहिजे आणि खूप लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, जेणेकरून आईवडिलांवर खूप जास्त प्रेशर येणार नाही. तर अर्थाच्या मॅमने खूप छान मेसेज मुलांसाठी आणि पेरेंट्ससाठी दिला, त्याच्यासाठी खूप थँक्यू मॅम. आणि पुन्हा एकदा कधीतरी अर्थाच्या ह्या स्कूलमध्ये मी पुन्हा एकदा येईन, मॅमशी बोलेन. स्कूलबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे. जर तुम्हाला कधी ह्या स्कूलमध्ये येऊन भेटायचं असेल तर तुम्ही स्कूलमध्ये नक्की येऊ शकता आणि इकडचे जे काही सिलेबल किंवा करिक्युलम आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही भरपूर यश मिळो. थँक्यू. आणि फायनली आम्ही सगळ्या पेरेंटने ह्या फूडवर अक्षरशः ताव मारला. फ्रँकी, शेवपुरी, पाणीपुरी हे सगळं आम्ही खूप खाल्लं, खूप एन्जॉय केलं. सगळ्यांचं फेवरेट म्हणजे पाणीपुरी आणि आम्ही सगळे पेरेंट्स पाणीपुरीच्या स्टॉलवर गेलो आणि मनसोक्त पाणीपुरी खाल्ली. आणि आम्ही आमचे दिवस, आमच्या शाळेतला शेवटचा दिवस पुन्हा एकदा मेमराईज केला. पुन्हा एकदा आम्ही नव्याने मुलांबरोबर शाळेत गेलो आणि मुलांबरोबर मुलांसारखे राहिलो. खूप छान मेमरीज होत्या. खूप छान दिवस होता तो. मुलांनी खूप एन्जॉय केलं त्यांच्या फ्रेंड्सबरोबर, एकमेकांना खूप बेस्ट विशेस देत खूप छान एन्जॉय करत आम्ही तो दिवस स्पेंड केला. डॅफोडिल हाय पब्लिक स्कूल भांडूप वेस्ट येथील जी प्री-स्कूल, प्री प्रायमरी, प्रायमरी आणि सेकंडरी आहे, 5-10वीच्या बॅच पासआउट झाल्या आहेत ह्या स्कूलमधून. करिक्युलम ICSE बोर्डचा आहे आणि खूप छान माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. माझी मुलगी नर्सरीपासून ह्या स्कूलमध्ये आहे आणि आता ती 10वी होते. खरंच खूप छान शिस्त, खूप छान शिक्षण ह्या स्कूलने माझ्या मुलीला दिलं. थोडक्यात ह्या फनफेअरबद्दल पालकांना आणि मुलांना दिलेली एक संधी शाळेने, जी पालकांना पुन्हा एकदा मुलांबरोबर मूल होता आलं आणि खूप छान एन्जॉय करता आलं. तर ह्या नोटवर हा व्लॉग इथे संपवते. आजचा हा व्लॉग, हे फनफेअर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ह्या व्लॉगला लाईक करा आणि तुमच्या काही मेमरीज तुमच्या शाळेच्या, तुमच्या स्कूलच्या काही असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका व्लॉगने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.